सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी वयोवृद्धांना आता मिळणार मोफत प्रवास व खास सवलती. अरे वा. 70च्या घरात गेलेल्या वृद्धांना आता रेल्वे व बस तसेच चित्रपटगृहात मोफत प्रवेश देण्याचे आदेश मोफत प्रवेश देण्याचे आदेश झांबिया सरकारने. अरे देवा, झांबिया सरकारने. मला वाटलं आमच्या इथे. झांबिया सरकारची आम्हाला काय करायचं आहे. इथे काय. हां, कुप्रसिद्ध परंतु अतिशय लोकप्रिय गुंड रफिक भाई आता राजकारणात. हे इतकंच असणार बहुतेक. निवडणूक लढविणार प्रश्नचिन्ह लढविणार. काय ग माझा फोल्डर बघितलात तुम्ही? फोल्डर? कसला फोल्डर? आबा माझा फोल्डर, मी रोज कॉलेजला नेते तो. हा, काय साईज काय होती साईज? आता एवढा असेल ना. एवढा? रंग काय होता रंग? तो असा मस्त रंग आहे आबा त्याचा, लाईट मेहंदी ग्रीन. लाईट मेहंदी कलरचा म्हणजे ते. हा, लेफ्टला तो टिपके टिपके आहेत आणि राईटला असे डायमंड. तोच बरोबर. हा, आलं लक्षात माझ्या. तो नाही पाहिला मी. तुम्ही बसलाय का बघू त्यावर? अगं नाही ग, इथे नाहीये. तो आतमध्ये बघ जा. फोल्ड इथे कशाला ठेवतो? ती वेंधळेपणा करते खरोखर. ते शेखरच्या वळणावर गेली. म्हणजे ठेवायचं एकीकडे, शोधायचं दुसरीकडे. काय. हा, चला का बघ जा कोण आहे बघ. हा आले. टिपरे. हो, कुरिअर आहे. हा द्या ना. कोण कुणासाठी? काही नाही का आबा, केलं मी. ए आई मी निघते ग, खूप उशीर झालाय. बाय बाय आबा. शलाका, ए शलाका, अगं तुला शलाका बघितलं ना कशी वेंधळी आहे. ए शलाका, काय झालं? अहो मी तिला सांगितलं होतं जाता जाता आठवणीने हे पुस्तक देशपांड्यांकडे नेऊन दे, तर ती गेले पातशीच निघून. आता नाही आपलं नाहीये आबा, आपलं नाहीये. ते पिंट्या आला होता ना देशपांड्यांचा, तो इथं विसरून गेला होता. म्हणतं देऊन जा. बरं शिरा कुठे गेला सांगून गेलाय का तुम्हाला? तो मला नाही माहिती. तो हा मनोजकडे गेला ना. मनोजकडे गेला ना तिकडे. नुसतं भटकायला पाहिजे याला. देशातील क्रिकेटचा भविष्यकाल उज्ज्वल. झिम्बाब्वे टीमचा मॅनेजर कर्म. झिम्बाब्वे झांबिया. एक बरोबरी झालेली आहे. आता बघा तेंडुलकरला की द्रविडला मॅन ऑफ द मॅच. बोला लवकर भेट बोला. मॅच जिंकलो. आता मला वाटतं बांगरला मिळेल. बांगरला ते ओपोनंट बरं नवीन माणूस आहे. 2 विकेट काढल्या. काय गरजेचं नाही. बघा तेंडुलकर, मला वाटतं द्रविडला पण चान्सेस. जाऊ दे, मॅच संपली. मॅच जिंकलो आपण. मला सांग बॉयकॉट कुठे? बॉयकॉट तो इकडे कुठे? तो पॅव्हेलियन मध्ये असणार. बॉयकॉट कुठे? बॉयकॉट पॅव्हेलियन मध्ये असणार. तो मैदानात काय करणार? बराच वेळ दिसला नाही. पॅव्हेलियन. हा फेटेवाला कोण? फेटेवाला सिद्धू. कोण आहे रे तो गोरा फेटेवाला कोण? हो हा बॉयकॉट आहे. बॉयकॉट फेटा. हा सिद्धूने बांधला असेल फेटा, हारले म्हणून. हा ठरलं होतं ना ते. अरे असं काय? काय बॅटिंग करायचं रे. आता नुसतं बोलतो मागे खेळायचा. हो तो सांगतो त्याचे मला डिफेन्स आवडायचं. म्हणजे तू कुठल्या ओपन फास्ट ॲग्रेसिव्ह बोलत असेल ना, तू असं जे डिफेन्सची बॅट चावटपणा ऐकत मला सांगितलेलं काय की ज्ञानात भर टाकते ऐकत नाही. उथळपणा. बरोबर.
अरे शिर्या, अरे हे बघ काय, उघडलेलं पण आहे, उघडलेलं नाही आहे, हे बघ काय. एनवलप आहे. अरे हे माहिती आहे तुला, वाच 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 जरा वाच वाच ना वाच. मिस्टर श्रीलेश टिपरे. अरे माझ्याच नावाचं आहे. अरे शिर्या, तू इंटरव्ह्यू केला तसं इंटरव्ह्यूला त्या संबंधी असणार आहे. हो काय? हो. मरू दे. अरे मरून ना काय, हा मरू. काय झालं? तू काय बोललेस त्यांना? नाही, काय झालं? हा? आई नाही. काय झालं? मला काय बोलला नाही. हे बघ, हे त्याच्या नावाने आलंय बघ, हे एन्व्हलप आला याच्या नावाने. मग काय झालं? तो म्हणतो मरू नये म्हणून. ते इंटरव्ह्यू केलं इंटरव्ह्यूला. अरे काय तू काय म्हणते? त्या बघ संबंधी ना, आहे. केवढी घाबरले मी. ते काही नाही का, नेहमीच असणार. मग बघ ना उघडून. विल कॉन्टॅक्ट इफ यू आर रिक्वायर्ड. काय दुसरं काय? बरं बाबा. ती नाटकी असतात ते. म्हणून इंटरव्ह्यूला जात घाबरले नाही. मी आता. आणि ना हे इंटरव्ह्यू वगैरे ना, बरं बरं. अरे शिर्या, शिर्या, काय केलंस तू आता? काय केलंस तू आता? अशी बोलतोय. वाच 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 काय आबा काय झालंय? हं? आई शपथ. आई जॉब मिळाला मला. अपॉइंटमेंट लेटर. अगं बाई, देवच पावला पडायचा. तुझंच नाव आहे ना त्याच्यावर? काय नाही नाही. उघडायला तयारच नव्हता तो पत्र. मी म्हटलं उघड उघड, पण ऐकायला तयार नाही. काय श्यामाला, एकदा दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. हो की नाही रे? हा, हो, मला अजिबात खात्री नव्हती. काय रे, कंपनी कुठली आहे? होदोकामी नावाची मल्टीनॅशनल कंपनी आहे कोरियातली. तिनं नवीनच आता मुंबईत ऑफिस सुरू केलंय. अरे नाही रे, आबा काय म्हणतायत की तुमच्या कंपनीचं प्रॉडक्ट काय? प्रोडक्ट म्हणजे त्याची बरीच प्रोडक्ट आहे, पण मला फूड प्रोडक्ट डिव्हिजन मध्ये घेतलंय. अगं बाई, म्हणजे खायचे पदार्थ की काय? चला बरं झालं, शिऱ्याला डबा द्यायला नको. अगं आई, ते कंपनीचं ऑफिस आहे नुसतं. कंपनी दिल्लीत आहे. हो. अगं बाई, मग तू काय करणार आहेस? सेल्स असिस्टंट. 3,000 महिना पगार आहे आणि 6 महिने नेट प्रॅक्टिस. काय? म्हणजे ट्रेनिंग देणार आहेत. हा, शाबास शाबास. बरं, कधीपासून हजर व्हायचे तिथे? हा, लगेच उद्यापासून. अगं बाई, म्हणजे बरं का, शिऱ्याच्या खुशाल चेंडू आयुष्याचा हा शेवटचा दिवस होता. अगं आता त्याला कळेल हळूहळू सगळं. आणि मुख्य म्हणजे घड्याळ, वेळेचं महत्व कळेल आता तुला. पण शिर्या ग्रेट आहेस हा. नाही म्हणजे इतके दिवस थांबून शेवटी मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळवलास. ग्रेट. ग्रेट बीट काय नाही, बाबांनी जॅक लावला ना म्हणून. कोणी सांगितलं तुला हे? तुम्हीच म्हणालात ना, बिंदास जा म्हणून, कॉन्फिडंट राहा. तिकडे इंटरव्ह्यूला जाताना तिकडे मित्र आहे माझा मॅनेजर. शिर्या, ते मी उगाच म्हणालो, तुझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. खरं म्हणजे हा जॉब तुला तुझ्या टॅलेंट्स वरतीच मिळाला. रिअली? एनी डाऊट? नाही, खरं वाटत नाही की म्हणजे नेहमी नकार ऐकून ऐकून माझी थिंकिंग प्रोसेस निगेटिव्ह झाली त्यामुळे. पण आता असं चालणार नाही, कळलं? हे बघ, तू सेल्स डिपार्टमेंट मध्ये आहेस. सेल्समननी कसं एन्थुझियास्टिक असायला हवं आणि ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग, कळलं? यस सर. सर तो प्रॅक्टिस करतो उद्याची आतापासून. शिर्या, हे शिर्या, झोपलास की काय? शिर्या, 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 हे शिर्या. कोण? आबा, काय हवंय? अहो पाणी ठेवलंय मी. मला काय नको रे, तुझ्याकडे जरा काम होतं. काय उघडून देऊ का? द्या की. नको नको, हे तुझ्यासाठी आणलंय मी. काय काय आहे? तुझं हे तेल आहे डोक्याला लावायचं. तेल? हो, ते उद्या थंड फ्रेश वाटेल. हे बघ, इथे लिहिलेलं आहे. हे बघ, हा, घने बालों के लिए, आंखों की रोशनी बढ़ाने के लिए और दिमाग ठंडा करने के लिए. नको आबा, तरतरी. नको नको आबा. काय माहितीये, मी हे तेल लावून झोपलो ना, सकाळी 9 वाजलेले कळणार नाहीत. नको, थंडगार झोपून राहील. नको आबा. तू कसं, मी उठवेल ना तुला. अहो नको आबा, वाटल्यास ना उद्या रात्री ना ही अख्खी बाटली मी थापतो, पण आज नको. आधीच माझे उठायचे वांदे, मला टेन्शन आलंय त्याचं. कसलं टेन्शन? मला सांग, किती वाजता उठायचे तुला? 5 वाजता उठायचंय. 5 वाजता? अरे 5 वाजता कशाला? तिकडे काय जाऊन ऑफिस उघडणारच की काय? नाही हो, ऑफिस माझं फोर्टलाय आणि पहिलाच दिवस उद्या. म्हटलं 8:30ला जाईन. तर बघा, कमीत कमी ट्रेन मध्ये माझा 1 तास जाईल. गर्दीमध्ये, ट्रेनच्या गर्दीत मरतोय मी.
अरे तुला सवय करून घ्यायला पाहिजे शिड्या. हा ठीक आहे, आता मी तुला नको म्हणतो, उद्या उद्या येईल लावायला. छानसं लावतो उद्या. हे बघ तू इकडे इथून असं लावलं ना बरं. हा बरं मी बरं झोप लवकर, पटकन झोप. हा म्हणजे कॅनल फिरवत बसू नको. बरं आहे, लवकर झोपतो ते. मी शलाकाला पाठवून देतो. कशाला? कशाला म्हणजे काय, तुझ्याकडे माझं गजराचं घड्याळ आहे, अलार्म क्लॉक, ते पाठवून देतो तिला. ती घेऊन येईल इकडे. अरे सदाशिवा, झोपू द्या, उद्या लवकर उठायचंय. शिर्या शिर्या, अरे आबांनी घड्याळ द्यायला सांगितलंय. हो जा तू. जा काय, गजर कितीचा लावू? 5चा लाव, जा तू. ए, हसायला काय झालं? तू आणि सकाळी 5ला उठणार आहेस. हो, एवढं हसायला नको. बरं बाकीची तयारी झाली का तुझी? बाकी काय? अरे शर्टला इस्त्री केली आहेस का? नाही, तुला निघताना शर्टला इस्त्री करायची सवय ना, म्हणून विचारलं. हो ठेवला रेडी करून. आणि टाय? तो बाबांचा घेईन सकाळी. मोजे का ते सकाळी शोधणार आहेस? धुतलेले आहेत का? बापरे, ते बघितलंच नाही. राहू दे, मी बघते. चला का? काय थँक्स. फक्त थँक्स नाही चालणार, पहिल्या पगारात ड्रेस घेणार आहे मी. ओके बेबी, ओके. 11 वाजले. अरे देवा. शिर्या, ए शिर्या. बाबा. शिर्या, उद्या सकाळी 5 वाजता उठायला लागणार तुला. काय? 5 वाजता. हा, उठशील ना का उठव? नको, अहो शलाकाने गजर लावला. वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. छान छान, सगळी तयारी झालेली आहे. काय माझ्या शिर्या, उद्या तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे, जरा लवकरच जातो. कळलं ना, पहिलाच दिवस आहे ना म्हणून. हा, आणि हे बघ, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फ्री राहायचं. कळलं? कॉन्फिडन्स महत्वाचा. हा काय, तू जर झोपलास व्यवस्थित ना तर फ्रेश असं जाशील. कळलं? झोप महत्वाची. हो. रात्रीच्या गप्पा मारत बसायचं नाही. नाही. कळलं? 11 वाजून गेले तेव्हा झोप आता. कळलं? नाही तर उद्या उठणार नाहीस. चल. कसा उठणार? सगळे उठून उठून विचारतात झोपलास का म्हणून. शिर्या, शिर्या, झोपला नाहीस ना? काय? अरे हे घे, हे घे, दूध घे. नको ग. नको नको म्हणूस, तुला झोप येईल लवकर. मला माहिती आहे तुला लवकर झोपायची सवय नाही आहे. 2-2 वाजेपर्यंत टीव्ही बघत असतोस ना, म्हणून दूध घे, झोप येईल. घे. बरं, झोपताना ना लाईट आठवणींनी बंद कर. हा, क्रिकेटची मासिक वगैरे आज नको वाचू. हा, माहिती आहे ग. सकाळी उठायचं आहे ना. हा, बरं किती वाजता उठणार आहेस तू? 5 वाजता उठणार आहे. बाबांनी विचारलं, शलाका विचारून गेले. आता झोपू दे का मला? हो झोप ना, मी तेच सांगते, लवकर झोप, लवकर उठायचंय. 5 वाजता ना. हो. हा, उठ, जा, झोप आता. या आई, मी उठलो नाही तर उठवशील ना? श्यामल, हे श्यामल, अगं उठ ना, 5 वाजले. रोजच वाजतात ना. अगं श्यामल उठ ना, शिर्याच्या नोकरीचा पहिला दिवस आहे आज. अगं बाई, उठला शिर्या? हा, उठला का? नाही. 5 वाजले. मला वाटत नाही उठला असेल, मी बघतो काय ते. हो. अगं बाई. शिर्या, ए शिर्या, 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 ए शिर्या. 5 मिनिट. अरे 5:30 वाजून गेले, उठतोयस ना? ए शिर्या, शिर्या. कोण? घाबरू नको, मीच आहे. शिर्या, ए शिर्या, अरे जायचंय ना आज? कुठे? अरे असं काय करतोस, तुझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे ना. बापरे, वाजले किती? तेच सांगतोय तुला, 5:30 वाजून गेले, उठतोयस ना आता? हो, हो, हो. जायचंय ना? हो, हो. उठलास नक्की? हो. हा, चलो. शिर्या उठ. आवाज चढवल्याशिवाय ऐकतच नाही कोणी. याई,
लवकर काय तर द्या, उशीर होतोय. अरे तुझ्यासाठी केलाय मी, गरम गरम शिरा केला मी, डबा भर. तू एक काम कर, आंघोळ करून हो, आला हो. जा ना, दिवाल लावलाय मी देवापाशी, पाया पड बाबा, प्रार्थना कर, पहिला दिवस आहे. चल 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 चल. आता संकट नाशना वगैरे सूत्र संपूर्ण बघू. शिकायच्या ऍ कर हा. आणि काम करायचं जाता जाता फुटपाथवर पलीकडे छोटं देऊळ आहे ना, तिथे पण देवाच्या पाया पड. हा हा बरं का, पहिला दिवस आहे आता ना. पाया काय पडण्यासाठी जातं? एवढा वेळ कशाला? आणि अगं घरचा देव आणि बाहेरचा देव काय वेगळा आहे का? पण काय होतं गेलं तर. नको, आज त्याच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. त्या अनधिकृत देवळातल्या देवाला पाया नको. हो, त्यापेक्षा मी अधिकृत देवांच्या पाया पडतो. बरं ठीक आहे, जसं कराल तसं. हा आता चल, झालं की नाही? चल चल चल, मला चल, जाता चल, येत चल. नाहीये. नाही, हो चल, बाजूला चल. हो, असं काय करता. ए, मी डबा भरते. हा? अरे शिरा तुझे बूट तिथे काढून ठेवलेत मी. चला चला, उशीर झालेला. तुम्ही नका येऊ ना. अरे काय ना. नाही रे, चल. ही बा, ही पिशवी घेऊन जा. अरे पिशवी परत आणायची बरं का. हो, हा? तुम्ही सगळे कशाला मला गेट पर्यंत सोडायला असू येत दे, असू दे. छान दिसतंय हो. हो ना. आबा तुम्ही कशाला आलात, उगाच त्रास. ते त्रास कसला, मी सकाळी बाहेर पडणारच होतो वॉकला. हे बघ व्यवस्थित जा हा, वेंधळेपणा करू नको. हा? हो ग. हे बघ, वेंधळेपणा करायचा नाही आणि होमवर्क नीट लिहून आण. आज तुला तिकीट काढायचंय, त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि ट्रेन मध्ये हिरोगिरी करत दारात उभं राहायचं नाही. हो. स्कूल बस मध्ये मस्ती करू नको आणि खिडकीच्या बाहेर हात काढू नको. आणि शिर्या इथनं रिक्षानीच जा, उगाच वेळ वाया घालवू नकोस. आणि ऑफिस मध्ये जरा नीट वाग, नाही तर क्रिकेट वरती बडबड बडबड करशील. हे जातो. खेळ महत्वाचा नाही, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. हे काम मन लावून कर हा, आणि गेल्याबरोबर साहेबाला वंदन कर, गुड मॉर्निंग असं म्हण. आणि नॅपकिन वेगळा ठेवतो आणि पुसायला. शाळेत गेल्याबरोबर टीचरला गुड मॉर्निंग म्हण आणि रुमाल हरवू नको. हो हो. काय आज एकदम गाण्याच्या मूड मध्ये. अगं शिर्याला जॉब मिळाला ना, मोठं टेन्शन गेलं माझं. हो, कंपनी चांगली आहे, पगारही चांगला देणार आहेत. नाही नाही, प्रश्न तो नाही आहे. काय आहे की एखादा माणूस ग्रॅज्युएट झाला आणि त्याला जॉब मिळाला नाही ना, की माणसं फ्रस्ट्रेट होतात आणि मग ही सगळी मुलं निराशावादी होतात. म्हणजे शिर्याच्या बाबतीत तसं होऊ नये असं वाटत होतं मला. नाही नाही, पण शिर्या काही टेन्शन घेणाऱ्यातलं नाहीच आहे. नाही, मस्त हॅपी गो लकी आहे. नाही पण तसं असलं तरी बेफिकीर नाही आहे. हा मी म्हटलंय का तसं? नाही. म्हणजे सकाळी याला ऑफिसला जायचं होतं आणि जागरण मला, माझी खात्री होती की अगदी गजर वगैरे लावला ना तरी हा अजिबात उठणार नाही. मी सकाळी हलवून आणून उठवलं ना तेव्हा उठला. तोपर्यंत छान घोरत होता. बघू आता शिर्याला किती दिवस लागतात. एकदा रुळला की बरं झालं, काळजी मिटली. काळजी करायची गरजच नाही. तुला सांगतो, अगं हे टेन्शन वगैरे ना ते सगळं आम्हाला, शिर्याचं बघ मी सांगतो तुला, 2 दिवसात सगळ्यांची जुळवून गेलतो. मस्त छान गोड गप्पा वगैरे मारेल सगळ्यांची आणि बॉसला सुद्धा 2 दिवसात असं कोपऱ्याने गेलो. एवढी खात्री आहे? मग श्रीलेश टिपरे आहेत ते. हो, शेखर टिपरे नाही आहेत. अहो किती उशीर झालाय. कधी येणार आता हा? श्यामल, तू ना उगाच काळजी करतेस बाई. अगं ट्रेनला किती गर्दी असते तुला माहिती आहे का? त्याला नाही गर्दीची सवय, तो गाड्या सोडत बसला असेल आणि येईल तो. ते काय मुंबईमध्ये काय फार वाजलेलं नाही, येईल तो. अहो काय बाबा, आता अजून नाही आला, काळजी वाटते. अरे हा शेखर, तो काय म्हणा होता का रे ऑफिसचा पहिला दिवस म्हणून, काय ट्रेनिंग वगैरे आहे का? ट्रेनिंग होतं का? आबा ट्रेनिंग नाही हो, ट्रेन म्हणालो मी. त्या ट्रेनला गर्दी असेल ना त्याला यायला उशीर होतोय म्हणून. मी काय म्हणतो श्यामला, आपण जरा इमर्जन्सीसाठी ना टेलिफोन नंबर जरा लिहून घ्यायला पाहिजे. कोणाचे काय नंबर, कोण आहे. तो कोरियन कंपनी आहे ना, त्याचा बॉस जो आहे मोठा आहे तो सुलिंग सू नावाचा कोणतरी आहे. पण इमिजिएट बॉस भटनागर का पद्मनाभ भैया. हो हो आबा, आता फोन नंबरचा काहीच उपयोग नाहीये, कारण की ऑफिस मध्ये कोणी नसणार आहे. बरोबर आहे, आता तिकडे कोणी नसणार आहे म्हणजे तो इकडे येतोय नाही का? हो, हे बा आला आला. आला रे बाबा, देव पावला. 100 वर्षा इशारा आहे. काय माझ्या जीवात जीव नव्हता रे बाळा. हा कसं, खूप उशीर झाला तुला. काय झालं, डबा खाल्लास का तू? हा या हिरो, काय नाही, काय गर्दी होती काय फार? हा बसायला मिळालं, त्या टेकायला तरी मिळालं की नाही? सांगायचं त्यांना, म्हणा पहिला दिवस बसायला द्या. रे साऊथ आफ्रिकेचा स्कोर काढला का रे? साऊथ काय बोलतच नाही. आबा क्लीन बोल्ड.
आबा उठवू नका, आबा उठवू नका हो, आता डोळा लागलाय त्याचा. श्यामत तू एक काम कर, जेवण झालं ना की मग उठव त्याला, तोपर्यंत जरा फ्रेश होतो. हा चालेल, म्हणजे जेवताना आपल्याला दिवसभराची रनिंग कॉमेंट्री पण ऐकता येते. येस. उतर है क्या? नहीं ना, तो बीच में क्यों खड़ा रहता है? साइड में जाओ ना. तुम लोग मुंबई में क्यों आते यार? मुंबई के वाट लगा दी तुम लोगों ने. देखो बोगी में देखो यार, 4 लोग डिब्बे में मराठी है, बाकी सारे तुम भरे पड़े हो. कौन सा तेल लगा दो? बास आता है, कपड़े की वाट लगा दी. पोरगा प्रवाहात पडला, मार्गी लागला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी. तदनुम